नमस्कार मंडळी, विजया बिझनेस आयडियाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिशवॉश लिक्विड बनवण्याकरता काय काय रॉ मटेरियल लागतात ते आपण पाहिलेलं आहे. ते मी तुम्हाला सविस्तर सांगितली होती रॉ मटेरियलची लिस्ट, की डिशवॉशमध्ये काय काय रॉ मटेरियल वापरले जातात. आजचा आपला टॉपिक जो आहे तो म्हणजे आणखी एक सर्वांच्या घरामध्ये क्लिनिंग करता खूप मोठ्या प्रमाणात यूज होणारा प्रोडक्ट म्हणजे टॉयलेट क्लीनर. आता मार्केटमध्ये जो आपला आपल्या सर्वांना माहिती असणारा वेल नोन ब्रँड तो म्हणजे हार्पिक. आता हे काय झालेलं आहे की हार्पिकच्या ॲडमुळे, हार्पिकची जी टी व्हीवरती सोशल मीडियावरती जी काही ॲडव्हर्टाईज चालते त्या ॲडव्हर्टाईजमुळे लोकांच्या मनामध्ये ते एक चित्र बनलेलं आहे की टॉयलेट क्लीनरची बॉटल म्हणजे अशी असते आणि कुठल्याही ब्रँडचं टॉयलेट क्लीनर जर असेल तर त्याच टाईपची बॉटल आपल्याला पाहायला मिळते. कारण बाकीच्या कंपन्यांनीसुद्धा काय केलेलं आहे तर लोकांच्या या मानसिकतेचा फायदा घेतलेला आहे. कारण टॉयलेट क्लीनरची बॉटल ही अशीच असायला पाहिजे असं एक चित्र प्रत्येकांच्या मनामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याप्रमाणेच ती बॉटल सर्वच कंपन्यांनी आता डिझाईन केलेली आहे. त्याच प्रकारच्या सर्व बाकीच्या कंपन्यांच्या बॉटल्ससुद्धा त्याच प्रकारच्या येतात. तर टॉयलेट क्लीनर हा अतिशय महत्त्वाचा क्लिनिंग प्रॉडक्ट आहे आणि तसं पाहिलं तर अतिशय ह्याचं फॉर्म्युलेशन सोपं आहे. फार काही ह्याच्यामध्ये फार अवघड आहे किंवा अतिशय क्लिष्ट आहे फॉर्म्युलेशन वगैरे असा काही एक प्रकार नाही. अतिशय सोप्या पद्धतीचं फॉर्म्युलेशन आहे. तर याच्यामध्ये मेनली यूज होणारे जे रॉ मटेरियल आहेत ते म्हणजे आहे, पहिलं रॉ मटेरियल आहे ॲसिड थिकनर. जो थिकनर याच्यामध्ये वापरला जातो तो अतिशय महत्त्वाचा आहे. हे रॉ मटेरियल खूप महत्त्वाचं आहे, ॲसिड थिकनर. आणि त्याच्यानंतर दुसरं रॉ मटेरियल याच्यामध्ये वापरलं जातं ते म्हणजे HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ॲसिड थिकनर आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड या दोघांची याच्यामध्ये काय होते, रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून हा प्रॉडक्ट बनतो. तर हे दोनच इन्ग्रेडियंट ह्याच्यातले सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जो ॲसिड थिकनर असतो तो ॲसिड थिकनर काम काय करतो तर ॲसिड थिकनरचं काम आहे की प्रॉडक्टला एक प्रकारची थिकनेस देणं, प्रॉडक्टला घट्ट बनवणं, हे त्याचं काम आहे. त्याचबरोबर क्लिनिंग प्रॉपर्टीसुद्धा त्याची आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेला आपण हा प्रॉडक्ट बनवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला हे अशा प्रकारची बॉटल येते. ही आता माझ्या ब्रँडची बॉटल आहे आणि ही अर्ध्या लिटरची म्हणजे 500 ml ची बॉटल आहे. आता 500 ml ची बॉटल दुसऱ्या ब्रँडची जर आपण पाहिली तर त्याची किंमत किती असते, किमतीकडे आता आपल्याला जायला नको आहे. मी तुम्हाला फॉर्म्युलेशनबद्दल बोलत आहे. तर ह्याच्यामधला ॲसिड थिकनर जो आहे तो ॲसिड थिकनरचं मेन फंक्शन काय आहे तर त्याचं मेन फंक्शन आहे की प्रॉडक्टला थिकनेस देणं आणि त्याचबरोबर क्लिनिंग ॲबिलिटी देणं, प्रॉडक्टची क्लिनिंग ॲबिलिटी वाढवणं, हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणारा दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, की ज्याला केमिस्ट्रीमध्ये HCl म्हणतात. आणि याच्यामध्ये जाणारं जे HCl आहे ते HCl असतं 33%. 33 to 30% HCl याच्यामध्ये जातं. तर आता हे HCl जे आहे ते HClचा रेटसुद्धा खूप कमी असतो आणि ॲसिड थिकनरचा थोडासा रेट जास्त असतो, HClचा कमी असतो. तर या दोन प्रॉडक्टपासून हा टॉयलेट क्लीनर बनतो HCl. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कलर जातो, तो असतो कलर ॲसिड ब्ल्यू कलर असतो. साधारण ब्ल्यू कलर वापरला तुम्ही तर तो साधारण ब्ल्यू कलर याच्यामध्ये टिकत नाही. कारण ॲसिड थिकनरमध्ये ॲसिड असल्यामुळे आणि HClसुद्धा ॲसिड असल्यामुळे काय होतं की तो साधारण कलर प्रॉडक्टला राहतच नाही, प्रॉडक्टमध्ये तो राहत नाही, व्हॅनिश होऊन जातो तो कलर. तर याच्याकरता वापरला जाणारा जो कलर आहे तो वेगळा असतो, ॲसिड ब्ल्यू कलर असतो, की जो कलर ॲसिडिक मीडियममध्ये टिकून राहतो, ॲसिडिक मीडियममध्ये तो दिसतो आपल्याला. अशा पद्धतीचा ब्ल्यू कलर ह्याच्यामध्ये वापरला जातो. आणि सिंपल प्रोसेस आहे. सिंपल प्रोसेस म्हणजे काय आहे फॉर्म्युलेशनची, तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये ॲसिड थिकनर डिझॉल्व करायचं आहे आणि ॲसिड थिकनर डिझॉल्व केल्यानंतर पहिलं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये ॲसिड ब्ल्यू कलर
डिझॉल्व करायचा आहे. ॲसिड ब्ल्यू कलर डिझॉल्व केल्यानंतर मग त्याच्यामध्ये थिकनर टाकायचं आहे आणि हे याच्यामध्ये स्टरिंग जे आहे त्याला जे हलवणं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. स्टरिंग प्रॉपर झालं पाहिजे. ॲसिड थिकनर टाकल्यानंतर तुम्ही त्याला बराच वेळ हलवायचा आहे. तो ॲसिड थिकनर पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व झाला पाहिजे आणि पूर्णपणे तो ॲसिड थिकनर डिझॉल्व झाल्यानंतर मग जो तुमचा कलर होता तो कलर तुम्हाला डीम वाटायला लागतो. जो आपण सुरुवातीला पाण्यामध्ये टाकलेला जो ब्ल्यू कलर असतो तो ॲसिड थिकनर पूर्णपणे डिझॉल्व झाल्यानंतर तो कलर जो आहे तो कलर अतिशय डीम व्हायला लागतो. त्याची फेड पूर्णपणे निघून जाते. कलर व्हॅनिश होऊन जातो. कलर दिसतच नाही आहे. मग नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये HCl ॲड करायचं. 33% HCl जे आहे ते HCl 33% HCl जे आहे ते HCl चांगल्या क्वालिटीचं HCl राहतं आणि ते तुम्हाला क्लिनिंग ॲक्शन प्रॉपर देतं. कारण त्याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेटचं जर HCl तुम्ही वापरलं तर त्या टॉयलेट सीटवरती असणारे जे डाग असतात ते डाग त्या टॉयलेट क्लीनर तुम्ही जे तयार केलेलं टॉयलेट क्लीनर आहे त्या टॉयलेट क्लीनरने ते डाग निघू शकणार नाहीत. ते टॉयलेट शीट जे आहे ते पूर्णपणे क्लीन होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे जे HCl आपण याच्यामध्ये वापरणार आहोत ते HCl जे आहे ते 30 to 33% 30 ते 33% एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. असे HCl त्याच्यामध्ये टाकायचं पहिल्या मिश्रणामध्ये. मग आता हे HCl ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये घालतो त्यावेळेला सुद्धा आता HCl खूप डेंजर आहे. ते तुम्ही असं बेअर हँडेड म्हणजे हँडग्लोव्ज न घालता ते तुम्ही हँडल करू शकत नाही. हँडग्लोव्जसुद्धा कसले हँडग्लोव्ज असले पाहिजेत तुमचे रबरी हँडग्लोव्ज असले पाहिजेत. तसे हँडग्लोव्ज घालूनच तुम्हाला त्याला हँडल करायचं आहे. कारण तो HClचं कॅन उघडल्याबरोबरच काय होतं की त्याच्या ज्या वेपर्स असतात त्या वेपर्स बाहेर येतात आणि वेपर्स बाहेर आल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्यानंतर ठसका यायला लागतो. तर अशा पद्धतीचं हे 33% HCl असतं. त्यामुळे ते HCl आपण डायरेक्टली उघड्या हाताने आपण हँडल करू शकत नाही. HCl काढण्यापूर्वी HCl कॅनमधून घेण्यापूर्वी हातामध्ये ग्लोव्ज घातलेले असले पाहिजेत आणि मग ते काढलेले जे HCl आहे ते काढलेले HCl पहिलं आपलं ॲसिड थिकनर वॉटर आणि कलर याचं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमध्ये ते हळूहळू तुम्ही टाकायचं आहे आणि टाकताना साईड बाय साईड स्टरिंगसुद्धा चालू ठेवायचं आहे. जसं तुम्ही ते स्टरिंग चालू ठेवाल तसं जो प्रॉडक्टचा ओरिजिनल कलर होता जो ॲसिड कलर आपण त्याच्यामध्ये टाकलेला होता तो कलर पुन्हा त्याच्यामध्ये यायला लागतो आणि तो कलर डार्क असा तुम्हाला दिसायला लागतो. आणि पूर्ण ॲसिड टाकेपर्यंत तुम्हाला त्याला स्टरिंग करायचं आहे. ॲसिड टाकून झाल्यानंतरसुद्धा स्टरिंग एक बराच वेळ तुम्हाला करायचं आहे. पूर्णपणे ते मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर त्याला तसं बराच वेळ म्हणजे किमान 7 ते 8 तास तुम्ही तसंच त्याला ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स असतात ते रिॲक्टंट मॉलिक्युल्स त्या एकमेकामध्ये व्यवस्थितरित्या सेपरेट मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर प्रॉडक्टची कन्सिस्टन्सी जी आहे ती कन्सिस्टन्सी अतिशय उत्तम कन्सिस्टन्सी आपल्याला मिळते. हाय क्वालिटीचा प्रॉडक्ट आपला तयार होतो. तर अशा पद्धतीचं हे टॉयलेट क्लीनरचं फॉर्म्युलेशन आहे. आणि टॉयलेट क्लीनरमध्ये जाणारे 2 मेजर इन्ग्रेडियंट कुठले आहेत तर एक आहे ॲसिड थिकनर आणि दुसरं आहे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर मित्रांनो पाठीमागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपण या क्लिनिंग प्रॉडक्ट्सचं ट्रेनिंगसुद्धा देत आहोत. त्याचबरोबर आपण याची कन्सल्टन्सी देत आहोत. ज्या व्यक्तींना हा बिझनेस सुरू करायचा आहे त्या व्यक्तींना अतिशय झिरोपासून शून्यापासून हा बिझनेस आपण सुरू करून देण्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायला तयार आहोत. ज्या लोकांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे असे लोक मला कॉल करू शकतात. माझा नंबर जो आहे तो चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तो माझा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे. तुम्ही डायरेक्टली त्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज मला करू शकता. त्याकरता हे प्रॉडक्ट्स तयार करण्याकरता लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलसुद्धा आपल्याकडून पूर्णपणे प्रोव्हाइड केलं जातं. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण हे रॉ मटेरियल आपण काय करतो आहे लोकांना देत आहोत. तर तुम्हालासुद्धा जर या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हीसुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.